तो इयत्ता 10वीचा तुमचा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आहे. ते तुमचे पेपर जे आहेत ते तुमच्या शाळेकडून आलेले आहेत. प्रयत्न करूया आपण जेवढं होईल तेवढं आपण हे प्रॅक्टिस पेपर घेण्याचा प्रयत्न करूया आणि सोडवण्याचा प्रयत्न करू. मराठीमध्ये मी हा प्रश्न समजून सांगणार आहे तुम्हाला. त्यामुळे पेपर जरी इंग्लिशमध्ये दिसत असेल तरी सुद्धा मराठीवाल्यांनी सुद्धा लक्ष द्यायचं आहे. हा पेपर मी मराठीतून सुद्धा समजावून सांगत आहे. क्वेश्चन नंबर 1 4 प्रश्न आहेत, 4 एमसीक्यूज आहेत बघा. तो फर्स्ट क्वेश्चन काय आहे तुम्हाला? For simultaneous equations dx is 26, dy minus 39, d दिलाय 13. Then we are asked to find the value of x. खूप सोपं आहे बघा. तुम्हाला dx दिलेला आहे, dy दिलाय, d दिलाय, तुम्हाला विचारलं आहे x बरोबर किती. So using the Cramer's rule वापरायचा आहे. So formula is what? X is equal to dx upon d. X बरोबर dx छेदात d. हा फॉर्म्युला आहे. आपण याची किंमत टाकूया. dx आहे 26 and d किती आहे 30. So तुमचा आन्सर आलं डिवाइड करायला 26 divided by 30 is 2. Right? So your answer is 2. तुम्हाला जर x विचारलं तर x किती येणार 2. Right? Question number 1 चा x 2 येणार. Suppose तुम्हाला y विचारलं. So y is equal to dy upon d. हे तुम्हाला y विचारलेलं नाहीये. But still जर तुम्हाला y विचारलं तर फॉर्म्युला हा असणार -39 is the value of dy and d किती आहे 30. So either सोडवलं तर your answer is -3. The answer is -3. Getting? Question number 2 बघायला. Which is not quadratic equation? दिलेल्या समीकरणांपैकी कोणतं समीकरण हे वर्ग समीकरण आहे which is not a quadratic equation? तर इथे जर विचार केला आपण, so the quadratic equation has the maximum power of 2. सगळ्यात मोठा घातांक सुद्धा समीकरणाचा 2. त्याला आपण 40 म्हणतो. राईट? नाव पहिल्याचे बघा 2x वर्ग वजा x अधिक 3 बरोबर 0. इथे जर विचार केला तर तुम्हाला कळेल की इथे सगळ्यात मोठा घातांक 2 आहे. राईट? मॅक्सिमम पॉवर आहे 2. So it is a quadratic equation. क्वेश्चन नंबर 8 चा इक्वेशन आहे. ही quadratic equation आहे. वर्ग समीकरण आहे. वर्ग म्हणजे 2. मी बघा इथे पण तुम्हाला कळेल 4x वर्ग वजा 3x बरोबर 0. x च्या इथे काही नाही म्हणजे 1 असतो, 1 पॉवर असते. So it is also quadratic equation. जास्तीत घातांक आहे. That c बघा, सॉरी c नाही, d बघा. 4x वर्ग बरोबर 0. इथे पण x वर्ग आहे. Therefore it is also a quadratic equation. जर ऑप्शन सी बघितला तर तुम्हाला कळेल इट इज x क्यूब. x काय क्यूब आहे 2 3 x चा घन आहे. म्हणजे हे quadratic equation नाही. It is not a quadratic equation. So option number C is your answer. Question number 3 तुम्हाला दिलंय A. You have given an AP 9 15 21 47. इथे काय थोडा प्रश्न चुकला ऍक्च्युअली. 9 plus 6 15, 15 plus 6 21, 21 plus 6 27. ठीक आहे. And याच्या पुढे तुम्हाला 27 plus 6 30. So it could be like this. थोडा क्वेश्चन चुकला तुम्ही करा. So you have to find out T3. T3 किती आहे तुम्हाला शोधायचं आहे. What is the T3? थर्ड टर्म किती आहे, तिसरं पद किती आहे सांगा. So here if we see guys, so this is your T1, 9 is your T1, 15 is T2, 21 is T3, and that is what asked. One T3 विचारलेला आहे, so simply you can write that T3 is 21.
But if they ask 24, T4 is 27. T4 is 27 and T5 is 32. There is a small mistake in the question. And it is even. It is the AP. This one is AP. I'm going to show you. So your answer is B, option number B, that is 21. Question number 4. Which is not probability of an event? It is actually event by the even that should be T here. दिलेले जे काही घटना आहेत त्यापैकी कोणती घटना ही संभाव्यता नाही, नॉट अ प्रोबॅबिलिटी संभाव्यता नाही असं विचारलेलं आहे. तर कोणती संभाव्यता नाही हे तुम्हाला ओळखायचं आहे. या घटना दिल्या आहेत 4. हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे कसं करायचं, प्रयत्न करून सांगावा आन्सर. So how to find out whether the given event, actually is T here, is a probability or not. दिलेली जी काही घटना आहे ती संभाव्यता आहे की नाही. आता आपल्याला एवढं लक्षात ठेवायला पाहिजे की संभाव्यतामध्ये तुमचा छेद हा अंशापेक्षा मोठा असतो. लक्षात घ्या, छेद हा अंशापेक्षा असतो मोठा असतो आणि अंश छेदापेक्षा लहान असतो, अपूर्णांकाचा. ओके, इंग्लिश मध्ये सांगायचं असेल तर न्यूमरेटर इज स्मॉलर दॅन डिनॉमिनेटर किंवा डिनॉमिनेटर इज ग्रेटर दॅन न्यूमरेटर. समजलं, इन अ फ्रॅक्शन. तर प्रत्येकाला आपण फ्रॅक्शन मध्ये आहोत. 0.66 कॅन बी रिटर्न ॲज 66/100. इथे तुम्हाला कळेल की 66 जो न्यूमरेटर आहे स्मॉलर दॅन डिनॉमिनेटर किंवा डिनॉमिनेटर इज ग्रेटर दॅन न्यूमरेटर. बरोबर, 66 कॅन बी रिटर्न ॲज 66/100. 66 आपण 0.66 कसे लिहू शकतो. 66 छेदात 100 इथे अंश छेदापेक्षा लहान आहे, छेद अंशापेक्षा मोठा आहे. म्हणजे ती काय आहे तर ती प्रोबॅबिलिटी आहे. दुसरं बघा 1.5. 1.5 कसं लिहू शकतो. 15/10 15 छेदात. आता ही प्रोबॅबिलिटी नाहीये कारण बघा 10 म्हणजे डिनॉमिनेटर हा तुमच्या न्यूमरेटर पेक्षा लहान आहे. तर आपण पुढच्या ऑप्शन बघून घेऊया. 1.15 that is 15/100. ही पण प्रोबॅबिलिटी आहे. इट इज ऑल्सो प्रोबॅबिलिटी गाइस. आणि 7 0.7 एकदम हळू तुम्हाला समजून सांगतोय. गोष्टी ऑलरेडी सांगितलेल्या आहेत पण पुन्हा पुन्हा सांगतोय आणि हे सेशन रेकॉर्ड होत चाललेले आहेत त्यामुळे तुमच्यासोबत इतरांना याचा फायदा नक्कीच होईल. सो द ऑप्शन नंबर बी इज नॉट अ प्रोबॅबिलिटी, राइट? It is not a probability. Reason is that numerator is greater than denominator. So option number B is your answer. Question 1B. आता बघा तुम्हाला फक्त ऑप्शन्स होते. आता तुम्हाला सोडवायचं आहे. सोपे प्रश्न असतात, 4 मार्काला जाय फक्त. सो क्वेश्चन नंबर 1 प्रयत्न करायचा. मी तर उत्तर देणारच आहे पण तुम्ही पण प्रयत्न करायचा आहे. 2 coins are thrown at a time, then find sample space. ज्यावेळेस आपण 2 नाणी फेकतो, 2 नाणी फेकल्यानंतर एकाच वेळी जेव्हा 2 नाणी फेकतो त्यावेळेस तुम्हाला मिळणारा नमुना अवकाश तुम्हाला लिहायचा आहे. सांगा, प्रयत्न करा. Yes. So 2 coins are tossed, or sorry, 2 coins are thrown or tossed at a time. So your sample space as नमुना अवकाश तुम्हाला विचारलेला काय होणार बघा. एक तर दोन्ही नाण्यांवर हेड येणार, छापा येणार किंवा हेड आणि टेल. पहिल्या नाण्यावर हेड, दुसऱ्या नाण्यावर टेल. पहिल्यावर छापा, दुसऱ्यावर काटा किंवा दोन्ही पहिल्यावर काटा, दुसऱ्यावर छापा, टेल आणि हेड. और दोन्ही बाजूला टीटी म्हणजे दोघांवर टेल येणार, पहिल्या पण नाण्यावर दुसऱ्या पण नाण्यावर. बरोबर, म्हणजे तुमचं दोन्हीला काटा येतो, काटा. सो दोन वरती एस विचारलाय, तुम्ही एन ऑफ एस पण लिहू शकता. सो एन ऑफ एस इज इक्वल टू व्हॉट. 700 पॉवर 2 मिनिटं इज इक्वल टू 4. Question number 2. In the equation 4x plus 5y is equal to 20, find the value of y
when x is equal to 0. खूप सोपं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, x ची व्हॅल्यू 0 ठेवायची आणि y काढायचा आहे. ट्राय करा. प्लीज मी सांगतो सर, डोंट वरी. मला माहिती तुम्हाला येतं बरं मुलांना, सोपं आहे ते. पण प्रॉब्लेम काय, तुम्ही येतो असेल तर खूप आहे तुझं, आपल्याला तेवढं पुढे होणार. चल ट्राय करा, सांगतो बघ मी. सर आन्सर 4 येत आहे. एक मिनिट सांगतो ना, बरोबर. तर आपल्याला सोडवायचं ना. क्वेश्चन नंबर 2 बघा आपल्या इथे. 4x plus 5y is equal to 0. We have to put the value of x is equal to 0. x शून्य घ्यायचा आपल्याला. Now 4 into 0 plus 5y is equal to 0. बरोबर शून्य आले. 4 into 0 0 आले. So आपल्याला मिळालं 5y plus 0. Sorry, the 20 आहे. मी पुन्हा 20 आहे. इथं पण 20 आहे, लक्षात द्या. So is equal to 20 आहे. Therefore y चा आन्सर आला तुमचा 20/5. So the value of y is equal to 4. उत्तर बरोबर आहे तुझं साक्षी, डोंट वरी. ठीक आहे. So answer is y is equal to 4. उत्तर तुझं बरोबर आहे. फक्त स्क्रीनवर जेव्हा लिहिता येत नाही आपल्याला ती गोष्ट वेगळी. Question number 3 is write the quadratic equation in general form and find the value of a, b, c. So the general form of the equation is question number 3. A x square, sorry, the y na, तो y घ्यावा लागेल आपल्याला. So general form the लिहू शकतो आपण. General form of the equation is ay square plus by plus c is equal to 0 is the general form. Now the equation आप कुछ लेना 4y square minus 3y plus 7 plus के सारा sign change करा 7 is equal to 0. Then compare करा, comparing with the general form सोबत compare करा, आपल्याला compare करायचे, तुलना करा. तर तुम्हाला काय मिळेल, a is equal to तुझ्याला 4, b आला तुमचा वजा 3 आणि c तुमचा आला 7. सोपा प्रश्न, एक मार्काचे प्रश्न हे आहे. क्वेश्चन 1 मधला बी मधला लास्ट क्वेश्चन पाहूया आपण. If 1, 4, 7, 10 is the AP given to you, we have to find the value of a and b. तुम्हाला अंकाची शीट दिलेली आहे, तुम्हाला किंमत काढायची आहे a आणि b ची. तुम्हाला a आणि b ची. So a is what? A is the first term of the equation and d is the common difference. साधारण फरक आहे तो. a आहे तुमचा पहिलं पद. बघा. So t1 is equal to, sorry, a is equal to t1, that is 1. And d चल रहा है. So what is d, guys? So d is equal to t2 minus t1. t2 minus t1. इथे बघा t. Sorry, t2 किती आहे? 4 आहे. t2 is 4. So you can write here 4 minus 1 is equal to 3. So for further, the value of a is 1 and the value of b, sorry, b not d, the common difference is 3. Right? So for the best, proceed लिहा, underline करा, question answer ला वगैरे असं box करा answer ला तुम्हाला बरोबर. So presentation पण दोन नीट ठेवायचं तुम्हाला. Okay, so क्वेश्चन 2 आपण स्टार्ट करत आहोत. क्वेश्चन 1 आपण घेतलेला आहे, थोडं हळू चालू आपण. आणि हा पेपर तुमचा सेमीचा जरी असेल तरी मी मराठीमध्ये कन्वर्ट करून तुम्हाला सांगत चाललेलो आहे. तर क्वेश्चन नंबर 2 तुम्हाला सर्वांना माहित आहे, तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेली असतात. 3 पैकी तुम्हाला कोणत्याही 2 ऍक्टिव्हिटी पूर्ण करायच्या असतात. एनी 2 ऍक्टिव्हिटीज यू हॅव टू कम्प्लीट. सो काय ऍक्टिव्हिटी बघा, खूप सोपे असतात हे. तुम्ही प्रयत्न करा, अजिबात मार्क तुमचे जायला नको, जात नाही. आणि ऍक्टिव्हिटी जशी आहे तशीच द्यायची आहे तुम्हाला. तुम्ही रफ काम बाजूला करू शकता.
आणि मी हे सेशन रेकॉर्ड करतोय त्यामुळे तुम्हाला याच्यानंतर उपयोग होईल, तुमच्यासारख्या बाकीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा उपयोग होईल. क्वेश्चन नंबर 1. x square plus kx plus 54 is equal to 0 if one root is not roots, its root is minus 6. For this equation, then we have to find the value of k. Now, for this we have to complete the activity. बरोबर, परत सांगतो बघा, तुम्हाला हे समीकरण दिलेलं आहे x वर्ग अधिक kx अधिक 54 बरोबर 0. समीकरणाचं एक मूळ दिलेलं आहे ते आहे -6 आणि तुम्हाला k ची किंमत काढायची आहे. त्यासाठी तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे, ही कृती पूर्ण करायची आहे. इथून तुमचं उत्तर सुरू होतं. त्याने जे जे दिले ते आपण लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे ना. फॉर दिस इक्वेशन वन फॅक्टर इज -6, दॅट इज वन रूट इज -6. एक दिलेली जी उकल आहे ती आहे -6. जिथे तुम्हाला काय घ्यायचं आहे, -6 लिहायचे आहे. यू हॅव टू राईट -6 wherever is the value of x. So -6 चा स्क्वेअर 36, निगेटिव्ह स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो लक्षात ठेवा. ऋण संख्येचा जो वर्ग असतो तो धन असतो. Then k into -6 is equal to -6k 54. आता इथे बघा 36 आणि 54 आहे. 36 plus 54 होणार, ऍड होणार. 36 plus 54 रिझल्ट तुमचे दॅट विल बी 90. 90 झाले तर इथे येणार 9090. ना नेक्स्ट स्टेपला काय होणार, 90 आणि 6 आहे. सो 90 ला 6 ने डिवाइड होणार, निगेटिव्ह साईन निघून जाणार. सो 90 डिवाइडेड बाय 6 will be 15. So your answer is 15. तर एवढी आकृती तुम्हाला करायची आहे आणि बाकीचे काय रफ काम करायचं आहे. सो यू गेट फुल मार्क्स, फुल 2 मार्क्स म्हणजे 2 मार्क असेल. क्वेश्चन नंबर 2 मधले सेकंड बघा ऍक्टिव्हिटी. तुम्हाला इथे काय लिहिलं आहे, डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं आहे, निश्चयकाची किंमत काढायची आहे. डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं आहे. क्वेश्चन नंबर 2 सगळ्यांना आपण 3 into 5 तर इथे किती येणार 5. त्यानंतर 4 into -2 तर इथे येणार -2 -2 ऋण 2. सो 3 5 जा 15, 15 plus 8, 8 plus minus plus झालं. सो 15 plus 8 is equal to 23 is your answer. खूप सोपं बघा, ऍक्टिव्हिटी तुम्हाला आली तरी तुम्ही 2 मार्क घेऊ शकता. So question number 3 ऑप्शनल आहे तुम्हाला 3. आउट ऑफ 3 you have to solve only 2. 3 पैकी तुम्हाला कोणतेही 2 सोडवायचे असतात. तुम्ही 3 सोडवले तरी चालतील, पण कमीत कमी 2 तर तुम्हाला सोडवणं गरजेचं आहे. एक्स्ट्रा येत असेल, वेळ असेल तर सोडवा, विनाकारण वेळ घालवू नका. बिकॉज एक्स्ट्रा येईल म्हणून जास्त मार्क्स मिळत नसतात, मार्क्स तुम्हाला तेवढंच मिळणार असतात. ठीक आहे, त्यामुळे जे तुम्ही 2 सोडवणार आहात ते एकदम परफेक्ट सोडवा. आणि या क्वेश्चन 2 मध्ये तर वाटत नाही की काही तुम्हाला खूप अवघड जात असतं. So what is the activity? Probability बदला क्वेश्चन है. One die or dice is thrown, then find the probability of event A to get on above cover natural number. Not above cover, above surface म्हणून आपण त्याला, किंवा upper surface म्हणून त्याला natural number येईल त्याची probability काय. आता इथे ऍक्च्युअली थोडासा क्वेश्चन मलाही वाटतो की थोडा चुकल्यासारखं आहे. Action supposes क्वेश्चन त्याला पाणी बनवलं थोडं चुका झाला बोलते, बिकॉज इथे एन ऑफ ए 3 दिलाय आणि नॅचरल नंबरचा विचार सगळेच नॅचरल नंबर आहेत. सो इधर त्यांना एकतर ऑड पाहिजे असेल किंवा इव्हन पाहिजे असेल. ऑड नॅचरल नंबर किंवा इव्हन नॅचरल नंबर, सम नैसर्गिक संख्या किंवा विषम नैसर्गिक संख्या असं त्यांना विचारायचं असेल. तर थोडं चुकलं तिथे. त्यांचं सगळंच घेतलं तर एन ऑफ ए पण तुमचा 6 येऊ शकतो, 6 येईल. राईट ना. आपण असं करू, याच्यामध्ये थोडं इथे तुम्ही असं करा, इथे इव्हन लिहा समसंख्या. तर सॅम्पल स्पेस नमुना अवकाश तुमचा आला 1 2 3 4 5 6. एन ऑफ एस तुमचा आहे 6. इव्हेंट ए टू गेट ऑन अबोव कव्हर नॅचरल नंबर. अबोव कव्हर नॅचरल नंबर पण ते झालं इथे टू गेट ऑन नॅचरल
किंवा इवन नॅचरल नंबर म्हणूया आपण, सम नैसर्गिक संख्या. तर किती आहे तुमच्या 2, 4, 6. So that is n of a is equal to 3. Then this is the formula. P of a is equal to n of a upon n of h. This is your formula. हा formula आहे सूत्र. So 3 upon 6 is equal to 1 upon 2 is equal to 1 upon 3. जे नको ते इरेज करतो मी. हे बघा. बाकी सगळं ठीक आहे. Question number 2B1. You are given 5 questions. त्या 5 मध्ये तुम्हाला कोणत्याही 4 सोडवायचे आहेत. Any 4 sub questions. 8 मार्काला आहे, 8 मार्काला म्हणजे each question will fetch 2 marks. ठीक आहे, प्रत्येकाला 2 मार्क आहेत. Now question number 1 बघा. 1, 6, 11, 16. Then find the 18th term. तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? 18 टर्म फाइंड आउट करायची आहे. राईट, चला प्रयत्न करा. गुड. तर प्रत्येकाने प्रयत्न केलेला आहे. चला लक्ष द्या. तर गिवन एपी इज 1, 6, 11, 16. ही तुमची अंकगणित श्रेणी आहे. Therefore a is equal to t1 is equal to 1, t2 is equal to 6, t2 बरोबर 6 आहे. d काढा. d is what? t2 minus t1. 6 वजा 1, 5. Then use the formula. tn चा फॉर्म्युला वापरा. माझ्याकडे स्क्रीनवर ही स्क्रीन आहे, याच्यामुळे मी हाच फळा समजा आणि मी वापरतोय. दुसरी पण स्क्रीन चालू करून ते लिहिण्यामध्ये कठीण पडतं. ठीक आहे, आहे आपल्याला तुम्ही पण ठीक आहे. डी फॉर्म्युला आपल्याला आहे tn is equal to a plus n minus 1 into d. a आहे 1, tn n म्हणजे 18 टर्म तुम्हाला विचारले, d 18 विचारलं ना. सो n is your 18, यानी की तुमचा 18 आहे. मायनस 1 इंटू डी आलाय 5. सो याला उत्तर तुम्हाला मिळेल 1 प्लस 18 मायनस 1 17 इंटू 5. आता इथे बेरीज आधी करायची नाही, गुणाकार आधी करायचा. या ठिकाणी जर गडबड केली तर चुकून जाईल. सो 1 प्लस 17 5 17 85. सो आन्सर इज 86. सो T18 किंवा 18th टर्म इज इक्वल टू व्हॉट गाइस? 86 आहे. स्क्रीनवर थोडं लक्ष द्यायचं आहे. जेवढं जेवढं रेड मध्ये ते आन्सर तुमचं. बाकी मी जेवढं प्रयत्न करून देऊ शकतो. Question number 2. If roots are 4 and minus 5, then create quadratic equation. So the first root, that is alpha, is equal to 4. Second root, दुसरं जे वर्गमूळ आहे ते आहे वजा 5. तुम्हाला इक्वेशन तयार करायची. इक्वेशनचा एक फॉर्म्युला आहे एक्स वर्ग वजा कंसामध्ये अल्फा अधिक बीटा कंसाच्या बाहेर एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा. अशा प्रकारे इक्वेशन बनवू शकतो. नाव एक्स स्क्वेअर तास राहणार अल्फा प्लस बीटा, दॅट इज 4 प्लस मायनस 5 प्लस अल्फा इंटू बीटा, दॅट इज 4 इंटू मायनस 5. 4 गुणिले वजा 5. सो एक्स स्क्वेअर तास राहिला आपला 4 मायनस 5 मायनस 1 मायनस मायनस प्लस झाला. सो झाला तुमचा एक्स minus 20 is equal to 0. So this is your quadratic equation. हे झालं वर्ग समीकरण. तर पुढचा क्वेश्चन घ्या. Question number 3. If 2 and minus is the solution of equation 2x minus ky is equal to 14, find the value of k. Now here जिथे जिथे x इथे 2 घ्यायचे, जिथे y तिथे -5 घ्यायचा आणि तुम्हाला सोडवायचा आहे. इट इज इझी. चला ट्राय करूया. सो
second. So answer is what, guys? 2x minus ky 2x minus ky sorry ky is equal to 14. So put the values. जिथे x आहे तिथे 2 घ्या, y तिथे -5. So 2 into 2 minus k into -5. नीट लक्ष द्या, इथे तुम्ही चिन्हामध्ये गडबड करू नका. So that will be 14, guys. 2 to the 4 minus minus plus minus minus plus झालं. So तुमचं 5k is equal to 40. Now हा 4 तिकडे घेऊन जा, that will be subtracted. तिकडे गेलो तो वजा होणार. 14 वजा 4 आले 10. So 5k is equal to 10. So k is equal to 10 divided by 5. So the 5 and plus it. 5 here. So k is equal to what, guys? K is equal to 2. K is equal to 2. So question number 4 and question number 5 घेऊया, म्हणजे question 2 आपला पूर्ण होऊन जाईल. सब questions. So question number 4 बघा. 2 coins are thrown at a time, then what is the probability of getting head? 2 नाणी आपण एकाच वेळेस फेकले तर शक्यता काय आहे की हेड मिळेल. हेड म्हणजे छापा, बरोबर. आता इथे काही कंडिशन वगैरे दिलेली नाही. सो फर्स्ट आपण लिहूया एस. एस इज व्हॉट, गाइस? हेड हेड, हेड टेल, टेल हेड और टेल टेल, राइट. सो ही प्रोबेबिलिटी प्लस एन ऑफ एस झाला तुमचा 4. देन तुम्हाला यायचा इव्हेंट. इव्हेंट, व्हॉट इज इव्हेंट, गाइस? इथे लिहा इव्हेंट ए. इव्हेंट ए. इव्हेंट ए काय येणार? मध्ये लिहायचं प्रोबेबिलिटी गेटिंग अ हेड. इथे लिहायचं गेटिंग अ हेड. इथे लिहायचं मला गेटिंग अ हेड, छापा मिळणे. घटना एक आहे तुमची, छापा मिळणे, गेटिंग अ हेड. तुम्हाला समजा झालं, व्हिडिओ तुम्हाला परत बघायचा आहे म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल. सो ए इज व्हॉट? हेड कुठे कुठे मिळेल तुम्हाला? एच एच, एच टी, टी एच. So n of a will be 3. n of a तुमचा आला 3. इथे सोडूया बाजूला, मग जागा नाही आपल्याकडे. So what is the formula? P of a is equal to n of a upon n of s. That will be 3 upon 4. So the probability is 3 upon 4. So this is your probability, guys. Yeah. So question number 5. 3, 5, 7, 9, 11 is a given sequence. In दिलेली क्रमिका आहे. We have to find out whether it is AP or not. हे दिलेली श्रेणी अंगण श्रेणी आहे की नाही आपल्याला बघायचं आहे. So first of all we'll write T1 is 3. T2 आहे तुमचा 5. T3 थर्ड टर्म आहे तुमची 7 and T4 9. बरोबर. So the difference काढा, that is T2 minus T1. Here D लिहा. T2 minus T1, that is 5 minus 3 is equal to 2. Then
परत काढा T3 minus T2. थोडं माझं अक्षर चांगलं येणार नाही इथे, सो प्लीज गाइज ट्राय टू अंडरस्टँड. इथे येतं तुमचं 7 minus 5 दॅट इज ऑल्सो इक्वल टू 2. इथे येतं ते 2 येतं बघा. अँड परत घ्या T3 T4 minus T3. T4 minus T3 that is 9 minus 7 is equal to 2, right? Now if you see here D is constant, काय ना तुम्ही D is constant, D हा स्थिर आहे. D is constant, D हा स्थिर आहे. D म्हणजे काय, सामान्य साधारण फरक, कॉमन डिफरन्स हा स्थिर आहे. Therefore it is an AP. काय ना तुम्ही therefore it is an AP. ही अंकगणित श्रेणी आहे. काय ना तुम्ही therefore it is an AP. क्लियर अँड छोटासा ओके. ही अंकगणित श्रेणी आहे. मला इकडे लिहायला जागा आहे, तुम्ही लिहा अंकगणित श्रेणी आहे. So guys, question number 3, part 1, part 2 आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. part 1 मध्ये we have seen a question number 1 A आणि B. part 2 जो आपण घेतला सेकंड सेशनला, त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 2 घेतला A आणि B. नाउ क्वेश्चन नंबर 3 स्टार्ट करूया आपण. इथे जर तुम्हाला ऍक्टिव्हिटी असते आणि एनी वन ऍक्टिव्हिटी वी हॅव टू सॉल्व गाइस. कुठली पण एक ऍक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण करायची असते. नाउ काय दिलं बघा तुम्हाला, बिलो quadratic equation solve using the formula 2x square plus 13x plus 15 is equal to 0. क्वेश्चन थोड़ा सा गड़बड़ीत है, ठीक है. So this is the equation given to us and we have to solve using formula. So what is the formula guys? This is your formula. हे आपलं सूत्र आहे. इक्वेशन आहे आपली, समीकरण आहे 2x वर्ग अधिक 13x अधिक 15 बरोबर 0 हे समीकरण आपलं. आता याचं कंपॅरिझन केलं तर A तुम्हाला मिळतो 2, B आहे 13 and C is equal to 15. Now A is equal to 2. Now find the value of B square minus 4AC. B is 30, 13 the square 169, 4A is 2 and C is your 15. इथे तुम्हाला ऑलरेडी सोडून दिले, फक्त तुम्हाला रिकाम्या जागा भरायच्या आहेत, फिल इन द ब्लँक्स म्हणतात त्याप्रमाणे. सो युअर आन्सर इज 169 minus 120 that is 49 is equal to 2 and this is your formula. X is equal to minus B plus minus square root B square minus 4AC upon 2A. आता या व्हॅल्यू इथे टाकायच्या. B square minus 4AC ची व्हॅल्यू जी 49 आली ती आपल्याला इथे पुट करायची आहे. So question number 1 पूर्ण पुढे जाऊया, आपण कंटिन्यू करूया. Now we have to put the values. Now B is what guys? B लक्षात घ्या, B आहे आपला 13 and B square minus 4AC is 49. So here minus B is minus 13. B square minus 4AC upon 2A. 2A is 2 into A, that is 2 to the 4. Which is 7. 49 the square root किती आहे 7, वर्गमध्ये 7. So minus 13 plus 7 is equal to, actually ते minus आलं पाहिजे, minus 6 upon 4 that is minus 3 upon 2. थोडसे घाई गडबडीमध्ये शिक्षकांकडून चुका होऊ शकतात पेपर बनवताना, बिकॉज minus 13 यायचे बघा. So minus 13 plus 7 is equal to minus 6. आणि एकदा प्लस घ्यायचं एकदा मायनस घ्यायचं, आणि minus 13 minus 7 हे बरोबर आहे minus 20 upon 4 that is minus 5. So your answers are x is equal to minus 3 upon 2 or x is equal to minus 5. x बरोबर काय ना तुमचं वजा, एक मिनिट हे पाहिजे तुम्हाला, राहू दे तुम्ही, तुमच्या माहितीसाठी हे लिहायची नाही तुम्हाला, तुमच्या माहितीसाठी मी ठेवतो.
क्वेश्चन नंबर 2. तुम्हाला पहिली ऍक्टिव्हिटी किंवा दुसरी ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. तर प्रश्नपत्रिका जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर येईल, जेव्हा तुमच्या हातात असेल, तेव्हा तुम्हाला प्रयत्न तुम्हाला डिसाईड करायचं आहे की पहिलं सोपं आहे का दुसरं सोपं आहे. मला ही पटकन जमेल का ही पटकन जमेल, ही मला 100% येते का हे येतं. बरोबर, कारण तुम्हाला 3 मार्क आहेत त्या ऍक्टिव्हिटीसाठी आणि खूप मोठी गोष्ट असते 3 मार्क म्हणजे तुम्हाला. त्यामुळे ठरवा. माझ्या मध्ये कोणी सोपे आहेत, एवढं काही कठीण नाही. तुम्हाला काय दिलंय, एपी दिलेली आहे, एक अंकगणित श्रेणी दिलेली आहे, 12, 14, 16, 18, 20, 12, 14, 16, 18, 20. You have to find the sum of first 100 terms. पहिल्या 100 पदांची बेरीज. इथून ऍक्टिव्हिटी सुरू तुमची. Now, A is equal to 12, that is T1. D काढायचा आहे. D कसं काढणार, T2 minus T1. सो इथे बघा तुम्ही T2 आहे तुमचा 12, सॉरी 14, 14 and T3, sorry T1 and 12. So your D is T2 minus T1, that is 14 minus 12. हे खूप सोपं आहे, तुम्हाला हे करायची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही सांगू शकता इट इज 2, राईट. सो तुमचं इथे डी आला 2. देन यू हॅव टू यूज द फॉर्म्युला. सूत्र लिहायचं आहे, Sn is equal to n upon 2. Here 2a plus n minus 1 into d. Value put करा, n upon 2 24, 2a is 12 into 2 24 झाले. n minus 1, n is your 100, n किती आहे 100. So 100 minus 1 99, 99 into 2 198, right. And last step is multiplication. Yes, so तुमचा आन्सर आता मिळालेला आहे 11100, 11,100, राईट. खूप सोपं होतं. तुम्हाला फक्त एवढ्या 1 2 3 4 5 रिकाम्या जागा भरायला तुम्हाला 3 मार्क मिळणार. ओके, सोपा आहे. क्वेश्चन नंबर 3B, तिसऱ्यातला बी तुम्हाला आहे. हे तुम्हाला जवळजवळ अटेम्प्ट एनी 2 4 क्वेश्चन दिलेत, तुम्हाला 2च सोडवायचे आहेत. 50% चान्सेस या ठिकाणी आहेत आणि 3 मार्काचा प्रश्न आहे. टोटल 6 मार्क्स या ठिकाणी आहेत. बरोबर ना, आपण सगळे सोडूया, प्रयत्न करूया. फर्स्ट क्वेश्चनचा प्रोबॅबिलिटीचा संभाव्यता. 1 coin and 1 dice thrown at a time, then find the probability of event A getting head and odd number, event B getting tail and even number. मल्टीपल प्रश्न पुन्हा समजून सांगतो. एक नाणं आणि एक फासा एकाच वेळेस थ्रो केलेला आहे, म्हणजे एक वेळेस त्यांना एकाच वेळेस टाकले कांद्याला, दोन्ही एकाच वेळेस फेकलेले आहेत. तर घटना ए अशी आहे की तुम्हाला एकदा छापा मिळेल आणि विषम संख्या मिळेल. घटना बी अशी आहे की तुम्हाला काटा मिळेल आणि समसंख्या मिळेल. चला प्रयत्न करूया आपण. सो सॅम्पल स्पेस आपला बघा. सो फर्स्ट आपण सॅम्पल स्पेस घेऊया. सॅम्पल स्पेस तुमचा नमुना अवकाश S, याच्यावर आपल्या पुढच्या गोष्टी ठरतील. सो आय विल युटिलाइज स्पेस हियर गाइस. S is equal to, so head, 1 head, 2 head, 3 head. आज अक्षर चांगला येणार नाही बिकॉज आय एम नॉट युटिलाइजिंग पेन वगैरे काही नाहीये. वर्क सॉरी कम्प्युटर वापरतोय आणि ते पण लॅपटॉप. सो 1H, 2H, 3H, 4H, 5H, 6H, then 1T, एकदा हेड एकदा टेल, 2T, 3T, 4T, 5T and 6T.
कर्ली ब्रॅकेट क्लोज करायचं. सो एन ऑफ एस इज 12. बरोबर, एन ऑफ एस किती तुमचा 12 आलाय. नाव इव्हेंट ए, घटना ए. इथे बघा युटिलाइज करूया आपण थोडंसं. हिअर इव्हेंट ए मी पूर्ण लिहित नाही, तुम्ही लिहा. घटना पहिली इव्हेंट ए, ठीक आहे, तुम्हाला पूर्ण लिहायचं आहे. दॅट गेटिंग हेड अँड ऑड नंबर. बरोबर, छापा व विषम संख्या मिळणे. आता विषम संख्या आणि छापा म्हणजे तुम्हाला काय येणार बघा, ए तुमचा येणार या ठिकाणी विषम संख्या आणि हेड पाहिजे. बरोबर, सो दॅट इज 1H 3H आणि 5H. बरोबर आहे. एन ऑफ ए आला आपला 3. देन पुट द फॉर्म्युला. मी ते थोडं जरा युटिलाइज करतोय स्पेस, त्यामुळे मला नीट लिहिता येत नाही. तुम्ही नीट लिहा वहीमध्ये व्यवस्थित स्टेप बाय स्टेप. सो व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी? P of A is equal to n of A upon n of S. So that will be 3 upon 12, 1 upon 4. Right. सो इव्हेंट ए झाला. इव्हेंट बी आपण घेऊया. चलो, yes, so event B is what? Getting tail and even number. So getting tail and even number is what? 2t, 4t and 6t. N of B 3 आला तुमचा 3 आहे. फॉर्म्युला तोच वापरायचा. P of B is equal to N of B upon N of S. 3 upon 12, 1 upon 4. So question number 2, we have to find out K. Value of K काढायची आहे. K ची व्हॅल्यू काढायची आहे. And the roots are real and equal. Roots are real and equal, that means delta is equal to 0. ठीक आहे, चला आपण स्टार्ट करूया. आपण सोपं आहे. So first we'll solve this equation. Now kx into x, that is kx square minus 2kx minus sign plus 6 is equal to 0. Now find the value of A. A is what? A is K. B किती आहे? B आहे minus 2K. Sorry, minus 2K. And C किती आहे? 6. लक्षात घ्या, मुलं गडबड करता याच्यामध्ये. Now roots are real and equal, that means delta is equal to 0. तुम्हाला इथे लिहायचं. दिलेली वर्ग समीकरणाची मुळे वास्तविक समान आहेत म्हणून डेल्टा 0 आहे तुम्हाला लिहायचं इथे. ओके, therefore delta is equal to 0. मला इथे जागा नाही लिहायला व्यवस्थित पूर्ण. Now what is delta guys? B square minus 4AC. B square minus 4AC is equal to 0. Now B square is minus 2K square minus 4. A is what? K. C is what? 6. Adela solva and you'll get the answer. Now minus 2K square ala 4K square minus 4K into 6, that is 24K is equal to 0. याला आपण काय करूया? दुसरा जो लिहूया, जागा ना माहिती आहे. Now after that we'll write here. So 4K square
is equal to 24k. आपण तिकडे घेऊन गेलो, that will 24k will be positive. Here तुमचा एक इथला k आणि इथला k गेला, that means 4k is equal to 24. 24 डिवाइड करा, you'll get the value of k is equal to 24 divided by 4. So k is equal to 6. थोडा अक्षर चांगला नाही माझा, नीट लक्ष द्या सगळ्यांनी. k is equal to 6. So question number 3 मधलं थर्ड आहे. We have already solved 2 questions. आपल्याला आपण एक्स्ट्रा सॉल्व करत आहोत बिकॉज आउट ऑफ 4 तुम्हाला 2 सोडवायचे असतात. आपण सगळे पण प्रॅक्टिस करत म्हणून. चलो. So question number 3, using Cramer's rule we have to solve these 2 equations. ही 2 समीकरण आपल्याला सोडवायची आहेत. एक समीकरण आहे linear equation to variables using Cramer's rule. Cramer's rule सगळ्यांना पाठ पाहिजे. 3 मार्काचा क्वेश्चन हमखास येतो. It's compulsory. So here if you see guys, compare करा. A1 is equal to 3. B1 is equal to -4. C1 is equal to 10. Then A2 is equal to what? Sorry, A1. No, A2. Sorry, A2 is equal to 4. B2 is equal to 3. And C2 is equal to 5. Now Cramer's rule चे फॉर्म्युले आपल्याला ते लक्षात आले पाहिजे सगळ्यांना. स्टार्ट करतो. First we'll find out D. So first we'll find out D. D चा फॉर्म्युला I hope सगळ्यांना माहिती आहे. A1 A2 B1 B2. So that will be here guys. 3 upon 4 and -4 upon 3. Solve this. 3 3s are 9. आता सॉल्व कसं करायचं तुम्हाला माहिती आहे. सो प्लीज मी तुम्हाला पण जात नाही त्या बेसिक गोष्टीमध्ये. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे हाऊ टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. निश्चयकाची किंमत कशी काढायची. मायनस मायनस प्लस होणार. 4 4 जा 16. That will be 25. Right? गाली तुम्ही ती करायची व्यवस्थित. Then find the value of dx. dx is a1 a2 c1 c2. नाही चुकतंय थांबा. So the value of B1 B2 C1 C2 चा फॉर्म्युला सांगा. B1 B2 C1 C2 C1 C2 ना. सर पहले B1 B2. नाही सर 2 B1 B2. मी कधी इग्नोर करतोय. थांबा एक मिनिट. थोडंसं कन्फ्युजन होतं. होऊ नये नका. dx is C1 C2 B1 B2. So C1 is 10. C2 is 5. B1 B2 minus 4 3. So here it will be 10 these are 30 plus 4 5 are 20. So your answer is 50. dx is 50. Please mute your sound. तुमच्या बंद ठेवायचे. जेव्हा गरज तेव्हा चालू करा. मारले 5. Then we have to find the value of y. इधर Mute the sound. Sound बंद करायचं असताना please. So here A1 A2 C1 C2. very good. C1 C2. खूप सोपं आहे. थोडं व्यवस्थित केलं हातातली मार्केट अजिबात झालं नाही तुम्हाला. आवाज बंद ठेवायचा नाही. म्यूट द साउंड. तर गाडी
Now, what is A1 A2? 3/4. Sorry, 3 4. C1 C2 आहे तुमचा 10 5. 3 5 is 15 minus 4 10 is 40. So the answer is minus 25. Now हे झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे you have to use the formula x आणि y चा फॉर्म्युला वापरायचा. So here इकडे वापरतो मी x is equal to dx upon d. dx upon d मिनिटली असं येतो मिनिटल्या that is 50 upon 25. 50 upon 25. So answer is 2. X is equal to 2. And y. Y is equal to dy upon d. dy theta d minus 25 divided by 25. So answer is minus 1. Question number 4. So Mary gets a job of rupees 15,000 salary every month. तिला काम मिळालेला आहे त्या कामाचा जो पगार आहे तिचा तो आहे 15,000 रुपये दर महिन्याला पगार आहे तिचा. If she gets rupees 100 increased salary, then after 20 months, what will be her salary? तर 100 रुपये दर महिन्याला वाढतात तिचे. तर 20 महिन्यानंतर तिचा पगार किती असं त्यांनी विचारलेलं आहे. राईट. सो क्वेश्चन आपला तुमचा जो आहे हा प्रोबॅब याचा एपीचा क्वेश्चन आहे अंकगणितीय श्रेणीचा. सोडूया आपण. खूप सोपा प्रश्न आहे, एवढा कठीण नाहीये. स्टार्ट करूया. येस. सो फर्स्ट आपल्याला समजलं पाहिजे की व्हॉट इज आस्क्ड अँड व्हॉट इज गिवन. सो फर्स्ट दे हॅव गिवन द व्हॅल्यू ऑफ ए. इनिशियल सॅलरी इज 15,000. सुरुवातीचा पगार तिचा 15,000 रुपये दिलेला आहे. सॅलरी इन्क्रीज होते, दॅट मीन्स द डी इज 100 रुपीज. 100 रुपयाने पगार वाढतो, दॅट इज द डी. N is what? N is 20. N is 20. Now we have asked T20. T20 ची मॅच नाही तर 20 फॉर्म विचारले तुम्हाला. सो सोपा आहे बघा. Now we'll use the formula of Tn. Tn चा फॉर्म्युला आपला सूत्र वापरा. Tn is equal to A plus N minus 1 into D. Put values guys, खूप सोपा आहे. तुम्ही तो सोडू शकता. 15,000 plus 20 minus 1 into 100, and here it will be T20. So after solving you will get so तुमचा आन्सर काय ते बघायचं पुढे. So 15,000 that is 15,000 plus 1900 add kara and final value or final answer will be 1692
0 rupees. So after 20th month or the 20th month salary will be 16,900. 20व्या महिन्यामध्ये तिला पगार जो मिळेल तो मिळेल 16,900 रुपये. दर महिन्याला जर 100 रुपये तिचे वाढत असतील तर. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4. Attempt any 2 sub questions from the following. 4 मार्काला एक प्रश्न आहे. असे तुम्हाला 8 मार्काचा हा प्रश्न आहे. तुम्हाला दिलेले आहेत 3 आहेत का बघूया पुढे. मला तर 4 असतील. त्यापैकी तुम्हाला कुठलेही 2 सोडवायचे. 4 मार्काचा प्रश्न आहे. मोठे मोठे क्वेश्चन्स आहेत. हा म्हणजे तुम्हाला 3 प्रश्न दिले आहेत. सॉरी 4 नाही 3 दिलेत. हाँ, सो स्टार्ट करूया आपण. क्वेश्चन नंबर 1 काय आहे मराठीत पण सांगतो इंग्लिश मध्ये पण सांगतो. इफ द सम ऑफ रूट्स ऑफ quadratic equation is 5, that means alpha plus beta is equal to 5, and sum of their cubes that is alpha cube plus beta cube is equal to 35. Right, so find the value or find the equation. तुम्हाला समीकरण शोधायचं आहे. त्यांचं जे वर्ग रूट्स आहेत, मुळे आहेत, त्यांचा गुणाकार आपलं बेरीज आहे 5 आणि त्यांच्या घनांची बेरीज आहे 35. ठीक आहे, चला. ओके गाइस, लक्ष द्या. सो अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 5. वी हॅव टू फाइंड आउट अल्फा इंटू बीटा. अल्फा अधिक बीटा दिलाय. अल्फा गुणिले बीटा आपल्याला शोधायचं आहे, काढायचं आहे आणि तुम्हाला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. नाउ पुट द व्हॅल्यूज. अल्फा प्लस बीटा इज 5 द होल क्यूब इज इक्वल टू अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज दिलेला आहे, दॅट इज 35. द सम ऑफ देअर क्यूब्स इज 35 प्लस 3 अल्फा बीटा वी हैव टू फाइंड आउट into 5. Alpha plus beta is 5. So 5 चा क्यूब इथे तुमचा येतो 225. इथे 5 5 are 25, 25 5 are 125 is equal to 35 plus 5 3 are 15 alpha beta. 125 minus 35 is equal to 90. 15 अल्फा इंटू बीटा. 4 मार्काचे क्वेश्चन्स आहेत, त्यामुळे तुम्हाला वेळ लागणार आहे समजून घ्यायला. सो अल्फा इंटू बीटा विल बी 6. किती आला अल्फा इंटू बीटा? 6 आला. नाउ द डिझायर्ड इक्वेशन आपण लिहिणार आहोत याच्या दुसऱ्या स्लाइड मध्ये. Now, so we have got the value. Now we can do the we can find out the equation. So we do not require this right now. Yes. So the equation or desired equation किंवा हवे असलेले समीकरण फॉर्म्युला आहे x square minus alpha plus beta x plus alpha into beta is equal to 0. Now x square का जाना तुमचा alpha plus beta is 5, x alpha into beta is 6. So your final equation is x square minus 5x plus 6 is equal to 0. हे झालं तुमचं समीकरण. क्वेश्चन नंबर 4 मधला फर्स्ट. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन 4 मधला 2 आहे बघा आपला. If sum of first 55 terms is
3300. Then find 28 टर्म. पहिल्या 55 पदांची बेरीज S55 आपल्याला दिलेलं आहे 3300. आपल्याला विचारलंय 28 टर्म म्हणजे 28व पद आपल्याला विचारलेलं आहे. T28 इज इक्वल टू हाऊ मच. सांगा काय करायचा प्रयत्न करा. ओके गॅस, परत सांगतो बघा. तो क्वेश्चन नंबर 2. दुसरा प्रश्न आपल्याला असा आहे, 4 मार्काचे प्रश्न आहे. SN that is S55 is given to us, that is 3300. So we will be using two formula here. एक तर SN चा फॉर्म्युला वापरा आणि दुसरा TN चा. SN is equal to डायरेक्ट आधी फॉर्म्युला आहे तुम्हाला n/2 ब्रॅकेट 2a plus n-1 bracket close d परत मोठा bracket close. Now here if you go and if you see guys, n is 55. n कितना है? n is 55 upon 2. This value is 3300. Then 2a, we do not have the value of a. its value might नहीं, त्यामुळे तसंच ठेवायचं तो. Here n-1, that is 55 minus 1 into d. d पर आपल्याला माहित नाहीये, so we will keep it as. Now 55 upon 5 है ना, पर 55 upon 2 है तो 6600. मी थोडं हळू चाललंय. 6600 झाले हे. ते असं ठेवायचंय 55. Then 2a plus 54d. Right? आता 55 तिकडे घेऊन जा, डिवाइड करा. थोडं मोठं घेत आहे, हळूहळू जातो आपण. Now we will get 6600 divided by 55. मागाशी घेऊन झालं पाहिजे त्याला. इज इक्वल टू, इथला 2 कॉमन काढा, तो बाहेर काढा. आतमध्ये उरणार a प्लस 27d. राईट. ना त्याला डिवाइड करा. 55 here it will be 5. आधी लिहिणे करूया. 600. 2 ने डिवाइड करा. 2 1 are 2. It will be 300. परत 5 ने डिवाइड करा, so you will get the answer 5 6 are 30. 60. And here it will be a plus 27d. So this will be your 1. Now use the formula of Tn. Tn का formula आपका, you'll get the answer. Direct answer तुम्हाला कळलं दिसतं बघा. So T28 is equal to a plus n-1, that is 28. मी फॉर्म्युला लिहिला नाही, फॉर्म्युला तुम्ही लिहा. d. Therefore T28 will be a plus 27d. Now the a plus 27d ची value we already have. किती आहे ते बघा, 60 आहे. So T28 आपला आला 60. 4 मार्क तुझं नीट आहे, त्यामुळे थोडंसं आपल्याला वेळ लागला. हळू आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो. So 28th term, question number 2, 28th term is 60.
Next question. Question number 3. प्रोबॅबिलिटीचा क्वेश्चन आहे बघा. आता इथे ऑप्शन्स ऑलरेडी इथे दिले आपल्याला. सिलेक्टेड कार्ड विल बी अ स्क्वेअर वगैरे वगैरे. स्क्वेअर रूट प्राइम नंबर डिवाइडेड बाय 3. नको. चला काय दिलं बघा. इन अ बॉक्स ऑफ 36 कार्ड. एक बॉक्स आहे, त्या बॉक्स मध्ये 36 कार्ड आहेत. कार्ड्स आर नंबर 1 to 36. त्यांना क्रमांक दिलेले आहेत 1 ते 36. आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची आहे. राईट. सो फर्स्ट विल बी हॅव्हिंग सॅम्पल स्पेस नमुना अवकाश. आणि ही त्याची कंडिशन आहे. थोडं स्क्रीन लहान करतो. Yes, so let's start. आपण एक एक घेऊया. आपण एक एक घेऊया आधी. 1 by 1 जाऊया. स्क्रीन तुम्हाला थोडंसं नीट करावं लागेल तर तुम्हाला दिसेल ना. फर्स्ट सॅम्पल स्पेस विल बी 1 to 36. So 1, 2, 3, dot, 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 36. N of S आपल्याला 36. Now event A, घटना A. Event A किंवा आपण त्याला म्हणूया घटना A. काय तर पूर्ण लिहायचं. समोर दिसेल तुम्हाला हे लिहायचं. कार्ड नंबर विल बी अ स्क्वेअर रूट. इट विल बी अ स्क्वेअर रूट. सो ए बघा. आता 1 पासून 36 पर्यंत आपल्याला स्क्वेअर रूट पाहिजे. ठीक आहे. सांगा चला कोणकोणते स्क्वेअर रूट आहेत. स्क्वेअर रूट का दिलं मला कळलं नाही. कारण सगळे स्क्वेअर रूट 1 to 36 मध्ये सगळे स्क्वेअर रूट येणार. कारण कुठलं प्रत्येक अंक कोणाचा तरी स्क्वेअर रूट आहे. ठीक आहे. जर आपण तसं जायचा विचार केला बघा. स्क्वेअर रूट विचारलं, वर्गमूळ विचारलं. विल बी स्क्वेअर रूट वर्गमूळ. अनेश बघ लक्ष दे. त्यांनी काय विचारलंय. स्क्वेअर रूट्स विचारले, वर्गमुळे विचारलेले. आता मला सांगा 1 पासून 36 पर्यंत जर आपण गेलो तर प्रत्येक संख्या कोणत्या ना कोणत्या संख्येचा वर्गमूळ आहे. बरोबर की नाही. आपला वर्ग दिले का त्यांनी. नाही. तर त्यांनी फक्त स्क्वेअर दिला असता तर गोष्ट वेगळी होती. ठीक आहे. तर आपण क्वेश्चन नुसार जाऊया. आपण आपलं डोकं न लावता. सो इथे आपण डायरेक्ट घेऊया 1 पासून परत 36 पर्यंत. कारण प्रत्येक संख्या कोणाचा वर्ग आहे. राईट. प्रश्न चुकलेला असतो पण डोंट वरी. आता दिल्या तर गोष्टी आपण घेऊया. कारण असं झालं तर तुम्हाला पण डोकं लावता आलं पाहिजे परीक्षेमध्ये. कारण प्रत्येक संख्या कोणत्या ना कोणत्या संख्येचा स्क्वेअर रूट आहे. सो n of A is equal to 36. मग फॉर्म्युला वापरा P of A चा. P of A is equal to n of A upon n of S. सर बघा. तर आपण जर इथे करेक्शन केलं. आधी आपण विदाउट करेक्शन जाऊया. So that will be 36 upon 36. That will be 1. Probability is 1. If we go with correction of the question, तर तुम्हाला इथे समजा आपण घेतलं तर तुमचा n of A. So if you go, जर आपण विचार केला की स्क्वेअर नंबर आहे समजा. If we think that हे करेक्शन कोण आपण दिलं स्क्वेअर नंबर वर्ग संख्या तर तुम्हाला इथे चेंजेस येतील. जसं 1. मग आता तुम्ही सांगू शकता 4, 9, 16, 25 आणि कोणतं येणार 36. So that will be 1, 2, 3, 4, 5, 6. So 6 upon 36
probability will be 1/6. Then you have event B. आपण घेऊ आता इव्हेंट बी, घटना क्रमांक बी किंवा घटना बी. इव्हेंट बी, घटना बी, घटना बी लिहिली पूर्ण काय असेल ते सगळं लिहायचं मला. सो नंबर विल बी अ प्राईम नंबर. सो प्राईम नंबर कोणकोणते आहेत 1 पासून 36 पर्यंत बघा. प्राईम नंबर किंवा मूळ संख्या तुम्हाला ओळखता आल्या पाहिजे. तर त्या संख्येला कुठल्या संख्येला भाग जात नाही. द नंबर्स आर नॉट डिव्हिजिबल बाय एनी अदर नंबर दॅन दॅट नंबर अँड 1. सो 1 येणार नाही. सो स्टार्ट विथ द 2, 3, 4 नाही आहेत, 5, 6 नाही आहेत, 7, त्यानंतर 8 नाही, 9 नाही, 10 नाही, 11. देन यू हॅव 30. तुम्हाला इथे तुम्ही सांगू शकता 13. आफ्टर दॅट 14 नाही, 15 नाही, 16 नाही, 17, 18 नाही आहेत, 19, 20 नाही, 21 नाही, 22 नाही, 23, 24 नाही, 25 नाही, 26 नाही, 27 नाही, 28 नाही, 29, 30 नाही, 31 येतो, 32, 33, 34, 35, 36 संपले. सो एन ऑफ बी मोजा किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. बरोबर. Then use the formula of probability. मी पूर्ण लिहित नाही, तुम्ही लिहा पूर्ण. N of B, sorry, P of B is equal to N of B upon N of S. because आता प्लीज सांगा मला, काही गडबड एखाद्या होऊ शकतो. So 11/36 त्याला काहीच होत नाही, डिव्हिजिबल नाही. सो दिस इज युअर आन्सर. हे झालं 2. अजून एक करायचं आपल्याला आहे. अजून एक इव्हेंट आपल्याकडे आहे, घटना आहे. क्वेश्चन नंबर 3 त्यातला इव्हेंट सी म्हणूया आपण त्याला. सिलेक्टेड कार्ड नंबर विल बी डिवायडेड बाय 3 और ऍक्च्युअली डिवायडेड नाही तर डिव्हिजिबल पाहिजे होतं, थोडस मिस्टेक झालं, नो प्रॉब्लेम. सो डिव्हिजिबल बाय 3. ओके, चल स्टार्ट करूया. जे नको ते रीड करूया आपण आधी. तीनने डिव्हिजिबल संख्येमध्ये 3च्या पाड्यात येणारे संख्या. चला इथे तुम्हाला इव्हेंट सी, घटना सी काय आहे ती लिहायची तुम्हाला इथे. इव्हेंट सी, घटना सी. तर 3ने डिव्हिजिबल संख्या म्हणजे 3च्या पाड्यात येणारी संख्या. डायरेक्ट 3च्या पाडा लिहा. 3, 3 2 6, 3 3 9, 12, 15. Then you have 18, 21, 24, 27, 30, 33 and 36 and 36. बरोबर. तो आहे तुमचे 10 plus 2, 12. So N of B आला 12. What is the formula of P of B? नाही, sorry, C आहे ना. So it is C, guys. Let's see correction. एक तरफ रीडर्स करते. So N of C is equal to 12. P of C is equal to N of C upon N of S. So that is 12/36 is equal to 1/3.
क्वेश्चन नंबर 5 शेवटचा प्रश्न आपला आहे प्रश्न पत्रिकेतला. थोडा वेळ जातो आपला, वेळ लागतो ऍक्च्युली, अजून एक एक गणित सोडवे लागतं. तर तुम्हाला इथे काय दिलंय, prepare an equation using following condition. So you have given d, dx, dy. We have to find out x and y. x आणि y शोधायचा आहे. x आणि y काय तुमचा अल्फा आणि बीटा, आणि मग तुम्हाला इक्वेशनचा फॉर्म्युला वापरायचा आहे. थोडंसं फिरून त्याने गणित दिलं, पण गणित कठीण नाही. स्टार्ट करूया. So first we'll find out d, dx, d, dx and dy. Determinants value find out करूया, and then we'll find out x and y. So d, काय आलं d बघायचं तुमचा. 4 5 are 20, minus minus plus 3 2 are 6, that is 26. Then we'll find out dx. Guys, कठीण नाही, थोडं समजून घ्या, थोडं कठीण. 5 5 are 25 plus 9 3 are 27, आले आपले 52, right? Then dy is equal to 4 9 are 36. हे कसं आलं तुम्हाला माहिती ऑलरेडी, क्रॅमर्स रूल वापरतो आपण. 5 2 are 10, so that is 26. Now x is equal to काय फॉर्म्युला आपलं, x is equal to dx upon d dx upon d, that is 52 divided by 26 is equal to 2. X is also alpha. Then beta is equal to y is equal to dy upon d, that is 26 divided by 26 is equal to 1. Then the desired equation आपलं पाहिजे आहे, आपल्याला पाहिजे इक्वेशन किंवा समीकरण. आपण कालच फॉर्म्युला लिहिला होता, तुम्हाला आठवत असेल. x वर्ग मायनस अल्फा प्लस बीटा आवाज बंद करायचा. Then alpha into beta is equal to 0. So x square, इसलिए आवाज बंद करायचा है, अल्फा प्लस बीटा, that is 2 plus 1 into x plus alpha into beta 2 into 1 is equal to 0. आता हे ज्या मुलांना तिसरा प्रश्न पाठांतर सोडवायचा आहे, पाडायचेच आहेत, त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचे आहे, कारण शेवट थोडेसे असे किचकट येऊ शकतात. किचकट एवढं म्हणता येणार नाही त्यांना, पण थोडं तुम्हाला डोकं वापरायचं आहे. तुमचं उत्तर आलं, इक्वेशन तुमची आली x स्क्वेअर मायनस 3x प्लस 2 इज इक्वल टू 0. नेक्स्ट क्वेश्चन आपला शेवटचा क्वेश्चन, सर्वात लास्ट क्वेश्चन आपला आहे प्रश्नपत्रिकेचा. 2-3 दिवस झाले आपण तेच प्रश्न सोडवतो. प्रश्न, on cover of one dice 0 1 2 3 4 5 numbers are there.
if that dice shows 2 dice. थोडं जरा प्रश्नपत्रिका बनवताना थोड्या चुका झाल्या आहेत, पण don't worry. लँग्वेज नाही ते, त्यामुळे चालू जाईल. Then find the probability of getting 0 as the product of upper numbers, right? आता बघा डाईसचे नंबर 1 पासून सुरू होतात 6 पर्यंत असतात. पहिले त्यांनी काय केलंय, 6 न घेता काय घेतलाय, 0 घेतलाय. सो wherever there is a 6 आपण 0 घेऊ शकतो ना. आता मी तुम्हाला एस पूर्ण देत नाहीये, एस तुम्ही लिहू शकता तुमच्या पुस्तकातून. जिथे जिथे 6 आहे ना, जिथे जिथे 6 आहे तुम्हाला माहित आहे 2 फास्ट सेकंद, जिथे 6 आहे तिथे तुम्हाला काय घ्यायचं आहे, 0 घ्यायचंय. बाकी सगळं सेम ठेवायचं. पाहिजे तुम्हाला सांगतो मला पुस्तकात आहे बघा. ओके, सो दिस इज युअर सॅम्पल स्पेस गाइस. हा सॅम्पल स्पेस आहे. 2 डायस आर थ्रोन. आता आपल्याला काय करायचं, इन्स्टेड ऑफ 6 जिथे 6 आहे ना त्याच्याऐवजी आपल्याला 0 घ्यायचा. बाकी सगळं सेम राहणार. सो आपण ट्राय करू द्यायचे. 0 0 0 इथे आला 0 0 0. परत इथे तुमचा इथे 0 आहे ना, इथे पण 0 आहे ना, 0 0 0 0. अजून कुठे बघा 6 नाही. ठीक आहे. सो दिस इज युअर सॅम्पल प्राइस. So the event is you should have the 0 as the product of the upper numbers. Now if you see guys, it's here. Yes. Now if we see here, आता 0 कोणकोणत्या 2 संख्यांचा ना, त्या ठिकाणी 0 आहे त्या ठिकाणी. सो युअर ए और इव्हेंट ए कसं आहे ना तुमचं बघायचं. 01 02 03 04 05 00 50 40 30 10 20 10. इथे आले बघा 1 2 3 4 5 5 + 6 11. हे सगळं इथे लिहायचं. N of A झाला 11. Then formula of the P of theta, N of A for N of S, that is 11/36. 11/36. Because सगळ्यांचा product 0 आहे. 1 into 0 0, 0 into 1 0. So this is your probability. ही झाली संभाव्यता.